शेवगाव येथील प्रवाशांची सोन्याची चेन चोरणारे 2 आरोपी 55,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय। अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भगूर येथील रहिवासी नंदकुमार साबळे हे 22 नोव्हेंबर 2023 रोजी स्टेट बँक शेवगाव या ठिकाणी आणि भाजी बाजार शेवगाव या ठिकाणाहून घरी जात असताना त्या दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपींनी फिर्यादीची 35,000 रुपये किमतीची 13 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन फिर्यादीच्या नकळत चोरी केली होती। याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाकिटमारीच्या घटना घडत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी पोलीस अधिकारी अंमलदार यांचे पथक नेमत ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना मार्गदर्शन करत पथकाला रवाना केलं। पथक शेवगाव परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपींची माहिती घेत असतानाच पोलीस निरीक्षक आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की संबंधित गुन्हा हा मुदस्सर सादिक सय्यद आणि रंगनाथ गायकवाड या दोन्ही आरोपींनी केला असून ते पुन्हा चोरी करण्यासाठी पाथर्डी जुने बस स्टँड येथे आले आहे अशी गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक आहेर यांनी ही माहिती संबंधित पथकाला कळवत खात्री करून कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन सापळा रचून ते थांबले असता तेथे 2 इसम संशयितरित्या फिरताना आढळले। पोलीस पथकाला त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचं नावगाव विचारलं असता मुदस्सर उर्फ मुज्जू सादिक सय्यद आणि रंगनाथ गायकवाड अशी त्यांनी नावं सांगितली। त्यावर पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 55,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आढळून आली। त्या चेन बाबत विचारणा केली असता ती चेन शेवगाव येथून चोरून आणल्याचं सांगितल्याने पुढील तपास कामे शेवगाव पोलीस ठाणे येथे त्यांना हजर केला असून पुढील तपास पोलीस करतायत। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर।